नमस्कार, मंजूज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मँगो आईस्क्रीम बनवलेली आहे आणि खूप छान टेक्स्चर आणि कलर आलेला आहे। मी कुठलाही आर्टिफिशियल कलर याच्यामध्ये घातलेला नाही आणि फ्लेवरही अगदी आंब्याचाच ठेवलेला आहे। तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया मी ही मँगो आईस्क्रीम कशी बनवली ते। चला तर आज मँगो आईस्क्रीम बनवूया। त्यासाठी मी इथे आंबे घेतलेले आहेत, ते व्यवस्थित असे धुवून घेते। 2 आंब्यांचा मी पल्प काढून घेणार आहे, त्यासाठी मी इथे आंबे असे व्यवस्थित धुवून घेते। स्क्रॅपरने मी असा वरचा पार्ट हा काढून घेते। इथे साल काढून झालेली आहे। आता ह्या 2 आंब्यांना मी मिक्सरच्या जार मध्ये घालते आणि याची प्युरी करून घेते। आता ही जी त्याच्यातली आंब्यामधली जी कोय असते ती बाजूला काढून मी त्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि आता त्याची प्युरी करून घेते। मी मिक्सर मध्ये फिरवून घेते। आंब्याची प्युरी बनवून तयार झालेली आहे। आता यामध्ये मी 1 कप इतकी मिल्क पावडर घालते, पाऊण कप इतकी साखर घालते, पाऊण कप म्हणजे 1 कप पेक्षा कमी इतकं मी दूध घालते। आता ही फ्रेश क्रीम आहे ही घालते। हे 250 ml फ्रेश क्रीम आहे ही घालते आणि याला छान मिक्सर मध्ये 2 मिनिटं फिरवून घेते। आता इथे छान आपलं प्युरी बनवून तयार झालेली आहे। आता हे असं प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये मी हे मिश्रण सगळं ओतते। असं टॅप करून घ्यायचं म्हणजे एअर बबल सगळे निघून जातील। आणि हे फ्रीजर मध्ये म्हणजे आपण जिथे बर्फ जमवतो तिथे मी 3 ते 4 तास ठेवून देणार आहे। 4 तास झालेले आहे फ्रीजर मध्ये आपण आईस्क्रीम ठेवलेली। छान मिक्स करून घेऊया। कलर किती सुंदर आलेला आहे। आता हे छान छोटे छोटे पीसेस मध्ये कट केलेला आहे मी आंबा। मिक्स करून घेऊया सगळीकडनं। यामध्ये सुद्धा मी थोडेसे आंब्याचे काप टाकते। आता हे फ्रीजर मध्ये मी 8 ते 9 तास ठेवणार आहे आईस्क्रीम तयार होण्यासाठी। तरी ते 7 ते 8 तास झालेले आहेत। बघूया आपली आईस्क्रीम तयार झाली आहे का ते। छान अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे। आता दुसऱ्या डब्यामधलं दाखवते। खूप छान कलर आहे आईस्क्रीमचा आणि कुठलाही फ्लेवर किंवा मी कलर ऍड केलेला नाहीये आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता। तर माझी ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।